ही काय जत्रा नाहीये जत्रा, ही तर आमच्या घरातली रक्षाबंधनची आहे गर्दी। बघा तर केवढी मंडळी जमलीये। आता इथं मजा बघा, भावानं बहिणीला गिफ्ट दिलं, पण ते गिफ्ट भावालाच फोडायचं होतं, बहिणीला ते फोडून द्यायचं नव्हतं। आणि शेवटी काय झालं, शर्विलनीच ते गिफ्ट फोडलं। परीची जी एक्साइटमेंट होती गिफ्ट फोडण्याची ती शर्विलनीच घेतली। आणि असंच असतं बहीण भावाचं नातं। छान वाटलं ना? तर माझी खूप मोठी फॅमिली आहे। असं वाटत होतं की पुढच्या वर्षी रक्षाबंधनासाठी हॉलच बुक करावा। आणि इकडे ऑप्शन असतो काकूच्या घरात आणि आमच्या घरात। काकूकडे बनवलं होतं गोड जेवण आणि आमच्या घरात बनवलं होतं तिखट जेवण। त्यामुळे दोन्ही घरात ऑप्शन होते, ज्यांना जे खावंसं वाटत होतं ते तिकडे जेवायला बसले होते। आणि मग काय खूपच धमाल आली, कारण माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि सगळेजण एकत्र आले की धमालच धमाल असते। आमची प्रेषाची पहिलीच रक्षाबंधन आणि तिला ओवाळता वगैरे येत नाही, पण वहिनींनी मदत केली श्रुतला ओवाळण्यासाठी। चॉकलेट हे फक्त तिला माहिती आहे आणि चॉकलेट दिल्यानंतर ती खूप खुश झाली होती, कारण तिला माहिती आहे चॉकलेट हे खायचं असतं आणि खूप गोड गोड असतं। तर प्रेषाची पण मस्त रक्षाबंधन झाली। आणि ही महफिल बघा, फोटोग्राफी करून दमून आता एकदम खाली बसलेली आहे, कारण की एवढं गरम व्हायला लागलं। एसी लावला पण त्याचा पण काही उपयोग होईना, कारण माणसांची जत्राच एवढी भरली होती। आता बघूया, पुढच्या वर्षी आपण हॉलच बुक करूया असं मला वाटतं। ज्या नात्यामध्ये स्वार्थ नसतो आणि अपेक्षा नसतात ते नातं म्हणजे बहीण भावाचं असतं आणि त्यालाच रक्षाबंधन म्हणतात। या दिवसाची प्रत्येक मुलीला ओढ असते की माहेरी जायचं, भावाला राखी बांधायची। अपेक्षा काहीच नसते, बहिणीलाही नसते आणि भावालाही नसते, फक्त एकत्र यायचं असतं, आनंद व्यक्त करायचा असतो, सगळ्यांसोबत हसून खेळून टाइम घालवायचा असतो। आज बहिणीला फक्त भावाची साथ हवी असते, शेवटपर्यंत पाठीशी भक्कमपणे उभे राहा। आणि भावाला एवढंच वाटतं की आईसारखं भक्कम बहिणीने शेवटपर्यंत उभं असायला पाहिजे। बस अजून काय, इथंच तर सगळी मजा आहे नात्यांची। नात्यामध्ये कधीही कोणता स्वार्थ ठेवू नये आणि कोणती अपेक्षाही ठेवू नये, तरच ते नातं छान राहतं आणि ते शेवटपर्यंत टिकून राहतं। आणि हीच खासियत आहे माझ्या फॅमिलीची। काही असू दे, भांडणं होतात, रुसवे फुगवे होतात, पण अशा वेळी आमच्या घरात सगळे एकत्र येतात आणि सगळे एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि असेच हसून खेळून राहतात। तर ही होती अशी रक्षाबंधन माझ्या माहेरची। तुमच्या घरी पण असंच रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं असेल ना? अरे काय सांगायचं, एवढी गर्दी होती तरी माझी मम्मी, माझी आत्या वगैरे यांच्या व्हिडिओ क्लिप्स मी टाकले नाही, कारण त्या माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या। नाही तर माझ्याकडे भरपूर माणसं आहेत आणि भरपूर रक्षाबंधनचे गिफ्ट साठले होते। आज सगळ्यांची मस्त मजा धमाल झाली, खूप कपडे मिळाले, खूप पैसे मिळाले, खूप चॉकलेट्स मिळाले आणि भरभरून प्रेम मिळालं। तुमच्या घरची रक्षाबंधन तुम्ही कशी केली आणि तुम्हाला पण अशीच मजा आली का? नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि आजचा माझ्या रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे पण नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि असेच खुश राहा, मस्त राहा आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा।